आज तर डायरेक्ट सगळ्यात फेमस खानदेश मधला देव मामलेदार आला ना आपल्या चिखलीत आणि रमा भोचा बी ले जावळून व्हिडिओ घेऊन टाकला ना भाऊ. तर आज आपल्या ब्लॉगची सुरुवात होती घरच्याने जे जे काम सांगितलं ते काम पहिले करून टाकत आणि मग इकडे तिकडे बोंबलं थिंडात. आणि आता हे छोटं काम होतं आणि माझ्यासाठी लय अवघड वाटत होतं कारण की आपल्या चांगल्या फलट्या सापडतच नव्हत्या. आणि तू म्हणसा आता या फलट्या कोण दाखवले अबो ती डेली रोटीन आहे जे मी करतो ना ते दाखवच लागतं. त्या फलट्या आपल्या ज्या कामासाठी लागत त्या कामासाठी ठेवून दिल्या. मग घेतलं दुसरं काम हातात सिलेंडर वगैरे काढून घेतलं बाहेर आलो टेकून दिलं मग पहिला फोन लावला त्याला म्हणलं चाल म्हणलं आपल्याला जायचं सिलेंडर आणायला. आला नाही एकाच फोनवर डायरेक्ट मग बसला गाडीवर मग लिंगालो पुढे समोर जाण्यासाठी. आणि गॅसची गाडी तर इथंच उभी होती हो तिच्यात दुसरं कोण नव्हतं बरं आपला मित्र संत्या भाईच होता. मग त्याला म्हणलं तुला पहिले झोपायच्या आधी मला पहिले एकदा सिलेंडर देऊन टाक आणि जाऊ दे घरी. संत्याबाई जवळ गॅस बुक देऊन टाकलं. बनवणा भावारे चिठ्ठी यार आता मला जायचंय म्हणलं घरी. मग संत्याबाई म्हणे चिठ्ठी तर बनवली म्हणे पहिले मग फोटो काढ तुला सिलेंडर देतो म्हणे. संत्याबाईला बुवा अशी पोस्ट सांगितली तो असू असू घायल होऊन गेला. आणि एवढा पैकी घायल झाला नाही बरं का नॉर्मल किंचित झाला लागे कारण की त्याला आपल्या सिलेंडर नाही त्यांना त्यानं झटपट एक घेतलं सिलेंडर खाली आणि असं फेकलं डायरेक्ट पायावरच पडत होतं वाचला म्हणलं पायात. मग सिलेंडर वगैरे घेऊन लगेच निघालो घराकडे जाण्यासाठी आणि रात्री लगेच निघालो चिखलीकडे जाण्यासाठी कारण की रामा भाऊचा देव मामलेदार येणार होता. असं जर काही असलं दाबू पहिले जात असतो कुठं बी. आणि असे 2-4 शब्द बोलत बोलत लगेच चालू चिखली. आणि तो बँड दिसाच्या पहिले तिकडे एवढी मोठी पब्लिकच दिसली हो. आता फेमस बँड आला म्हणल्यावर इथं पब्लिक राहीनच ना. आणि मग समोर दिसला ना वो देव मामलेदार बँड आणि एवढा अंग आला की पायाचंच काम नाही. आणि असं वाटायचं आपल्याला कोण बळजबरी वाटतं नापू का नसतो. नंतर इकडे दिसले ना वो रमा भूबी आणि पब्लिक तर एक नाचता नाचता रमा भाऊचा व्हिडिओ बी घेऊन आले वो. आता घ्या बरं रमा भाऊचा गाणं ऐकून तुम्ही एकदा. आणि पब्लिक तर एवढी पेटेल होती पायाचंच काम नाही डायरेक्ट देव मामलेदार म्हणताना कसं अंग घालणार नाही. आणि इकडे रमा भाऊ गाणे म्हणता म्हणता ती ऍक्टिंग वेगळी करायचं आहे भाऊ ते पण भारी वाटत आहे. पब्लिक इकडे वेगळे आडत आहे. आता घ्या बरं पब्लिकचा बी माहोल पाहून एकदा. आणि इकडे हनुमान दादाचा माहोल वेगळा. तर मग चला आता आम्ही जातो घरी आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.